तर भावानो, आज जायचं मुंबईला. गाडी भरायला आलो एमआयडीसीत, लावली भरायला आणि चट्ट जशी भरून बांधून घेतलो, जाळी वगैरे मारली आणि बाहेर पडलो. पहिलाच जायचं घराकडे, मग जेवून निघायचं आणि डबा पण रात्रीसाठी घ्यायचा. जेवून आलो पंपात, टाकी केली फुडलं, कसं सुसाड जायला रिकामं. बाहेर पडलो, उन्हाच्या तर झळ्याच लागत होत्या. आलो सातारा शेंद्रे फाट्याला, सातारा वगैरे पास करून आलो खेडशिवापूरला. हत्याराला जरा गार करायला थांबलो, अगरबत्ती लावून बाहेर पडलो. 7 वाजलं होतं. पुणे पास करून एक्सप्रेस रोडला लागलो की पल्ला अजून एक 100 किलोमीटरचा राहिला होता. आलो घाटात, ती तर बाजू पूर्ण जामच झाली होती, विषयच नाही. आलो मग पार्टीच्या दारात आलो आणि पहिला गाडी खाली केली, पेमेंट घेऊन बाहेर पडलो. आपल्याला सकाळी जाऊन भरायची आहे कर्नाटकला गाडी, त्यामुळे लगेच बाहेर पडलो. आता लागत होत्या भुका, पहिला भोजन करायचं, मग पुढचं पुढं. लावली साईडला वरण भात, गवारी भाजी, चपाती, त्याला दणका सुट्टी नाही, त्यात आणि काकडी पण होती. जेवलो मग पोट भरून आणि बाहेर पडलो. झोप तर अजून नव्हती, कुठपर्यंत जाईल तिथं जाईल आणि मग झोपायचं. आलो घाटात, झाली बघा बोंबाबोंब. लागलं ट्रॅफिक खालनं आणि रोडची कामं पण बरोबर चढायला चालू आहेत, त्यामुळे आणि लागले ट्रॅफिक. तेवढाच झाला बघा बाजार, समोरच झाला बाजूला, नुसती गडबड. असं आता तुम्ही तुम्ही करत आलो आपण, वाट करत करत घाट चढून आलो खेडशिवापूरला. 2 तास झोपून 7ला आलो साताऱ्यात, 9 पर्यंत कोल्हापुरात. चला आता जाऊन आवरून भरायला आणि जायचंय कर्नाटकला. भेटू मग नवीन व्लॉग मध्ये, तोपर्यंत तुम्ही फॉलो तेवढं करून जावा.